नमस्कार मंडळी, बटाट्याची 30 भाजी खाऊन कंटाळा आलाय? बनवा की पुरी भाजी, अगदी झटपट घरच्या घरी प्रियास मॅजिकल किचन सोबत। त्यासाठी इथे पहिल्यांदा आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे। मध्यम आकाराचे 10 ते 12 बटाटे घेतले मी। पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण बंद करून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। खूप गाळ नाही करायचे बटाट्यांचा। इथे फोडणी करायची, त्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकूया। पुरी भाजी म्हणून तेल थोडंसं जास्त टाकलंय। जिरे टाकूया। जिरे तडतडल्यावरती उभा चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला। मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेत। पातळ पातळ चिरून घेतले। चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांदा। कढीपत्त्याचे पान टाकून घ्यायचे। हिंग टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मिक्स करून घेऊया। कांदा व्यवस्थित परतला आपला। लसूण टाकूया। लसूणची पेस्ट किंवा ठेचून टाकू शकता। तेलात नाही टाकला लसूण, नाही तर करपट लागतं म्हणून। कांदा परततोय तोपर्यंत आपण बटाटे स्मॅश करून घेऊया। खूप जास्त स्मॅश नाही करायचे, हलकेसे बोटाने तुकडे करून घ्यायचे। वाटलं तर कापून टाकू शकता। आता अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊया। सर्व मसाले आपले तेल सुटेपर्यंत परतले। बटाटे टाकून घ्यायचे। मिक्स करून घेऊया। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपल्याला गरम करून पाणी टाकायचे त्याच्यामध्ये। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। आणि चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला। आता बघू शकता चांगली तरी पण आली भाजीला। आता कोथिंबीर टाकून घेऊया। अशा पद्धतीने तयार झाली आपली अगदी झटपट कमी साहित्यामध्ये पुरी भाजी। ती तुम्ही चपाती बरोबर, पुरी बरोबर खाऊ शकता। नक्कीच बनवून बघा। कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।